गॅस तुटवड्याची झळ जी आहे ती धाराशिव शहरात सलग दुसऱ्या दिवशी जाणवत आहे आणि आपण बघू शकतो की ही गर्दी जी आहे ती सकाळपासून गॅसचं सिलेंडर घेऊन जी आहे ती नागरिक करताना दिसत आहेत. विशेष करून महिला असतील, पुरुष असतील किंवा शाळकरी विद्यार्थी असतील, हे सगळे जे आहे ते सकाळपासून इथं रांगा लावत आहेत. 4-4 तास रांगेत थांबलं तरी नंबर येत नाही आणि ही रांग जर बघितली आपण तर खूप रांग मोठी आहे. मोठ्या प्रमाणात इराण आणि अमेरिका युद्धाचा जो परिणाम आहे तो गॅस तुटवड्यावरती झालेला आहे आणि याचाच फटका कुठेतरी सामान्य नागरिकांना बसत आहेत. तासन तास रांगेत उभारून देखील गॅस सिलेंडर नागरिकांना मिळत नाही. कधीपर्यंत आला, कधी आला होता? मी सकाळी 8 वाजता आलो. 2 दिवसापासून बुकिंग करतोय, बुकिंग होत नाही. रात्री मेसेज आला, सकाळी 8 पासून आलोय. आत्ता माझा नंबर आलाय. प्रशासन सांगतंय सिलेंडर आहेत, परंतु इथं कुठलंही नियोजन नाही. एवढी गर्दी, रस्त्यावर ट्रॅफिक जाम होईल. जेव मोठीत धरून सिलेंडर घ्यावं लागेल आम्हाला. कधी केलं होतं? बुकिंग मी 3 दिवसापासून करतोय. रात्री बुकिंग झाली, ते पण रात्री 1 वाजता बुकिंग केल्यानंतर रात्रभर जागावं लागलं तुला? रात्रभर जागावं लागलं. कधी आला तुम्ही? काय परिस्थिती? मी सकाळी 7 वाजता आलोय. लाईन उभारलाय, अजून पण गॅस मिळालेला नाही. परवा दिवशी बुकिंग केलं होतं, पण काल पण काय मिळालं नाही. आज सकाळी 7 वाजल्यापासून लाईनला थांबलेलो आहे. कधी आला तुम्ही? कधी? सकाळी 8 वाजता आलेलो आहे पण अजून नाही गॅस मिळालेला. झिरो व्यवस्थापन आहे, इथं काहीच कसलंच मॅनेजमेंट नाही यांचं. प्रशासन, जिल्हा प्रशासन किंवा राजकीय नेते जरी सांगितले असले गॅस तुटवडा नाही आहे, मात्र ही जर संबंधित रांग बघितली, सगळी परिस्थिती बघितली तर गॅसचा तुटवडा किती मोठ्या प्रमाणात आहे, किती सामान्य माणसांना याचा फटका बसतो याचा अंदाज येईल. प्रशासन नियोजनाचा उल्लंघन जरी केलं असलं तर प्रशासनाचा फोलपणा या निमित्तानं उघड पडताना दिसतो आहे. सागर जाधवसह बालाजी निरुपम, न्यूज 18 मराठी, धाराशिव.